यालाच म्हणतात दुष्काळात 13वा महिना. सो गुड मॉर्निंग मंडळी. माहीत नाही सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं आणि दिवस सुरुवात झाली ती प्रॉब्लेमपासून. आणि हो सॉरी 2-4 दिवसांपासून व्लॉग्स येत नाही आहे कारण की थोडीशी बिझी होती. बिझी शेड्यूलमुळं का आणि कशासाठी ते तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्लॉग्समध्ये कळणारच आहे. तर सकाळी सकाळी आमचा जो बेसिंग आहे तो झाला जाम आणि त्यामध्ये मी कचरा अडकून बसला. तो कचरा काढायचा प्रयत्न केला, निघत नव्हता म्हणून गरम पाणी टाकलं. आणि नंतर हे बघा, हे आहे माझं मोठं कारण की दिवस मला असा खराब वाटत होता ना. तर झालं असं की माझा जो मोबाईलचा स्टँड आहे म्हणजे माझा ट्रायपॉड, त्याला माहीत नाही का प्रॉब्लेम झाला आहे. आता यापूर्वी असाच मागितला होता तर त्याला पण तोच प्रॉब्लेम, याला पण तोच प्रॉब्लेम. तर दिवसाची सुरुवात मात्र वाईट झाली, पण संध्याकाळ होता होता हा दिवस चांगला होणार होता कारण की आमच्या कारभाऱ्यांचा आज होता वाढदिवस. आणि हा जो व्लॉग आहे हा आहे 3 ऑक्टोबरचा आणि त्या दिवशीपासून हा तसाच सेव्ह होता माझ्याकडे, जो की मला काही कामांमुळं एडिट करता आला नाही. तर वाढदिवस होता, केक वगैरे आणला होता आम्ही सर्वांनी आणि छोटूसा घरगुती वाढदिवस आम्ही सेलिब्रेट करत होतो. आता कारभाऱ्यांचं तर बिलकुल म्हणणं होतं की वाढदिवस वगैरे सेलिब्रेट करावं, तर इथं आम्ही कसं तरी त्यांना जबरदस्ती करून ते केलं. आणि इथं आता ते केक कटिंग करते. आणि हो, या वर्षात एक चांगली गोष्ट झाली की माझ्या पण बड्डेला आणि कारभाऱ्यांच्या पण बड्डेला माझे बाबा सोबत होते आणि पहिल्यांदा कारभारीचा बड्डे त्यांचे बाबा सोबत मिळून करणार आहेत कारण की एवढ्या त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच त्यांचा बर्थडे त्यांच्या वडिलांसोबत किंवा त्यांच्या कुटुंबासोबत त्यांचा साजरा करण्यात आला नाही. आता पूर्वीच्या काळात त्यांना तारीख वगैरे माहीत नसावी आणि त्यामुळे त्यांना बड्डे वगैरे तेवढं काही हे करायचं पण उल्हास वगैरे नव्हता. त्यामुळे तर यावर्षी चांगली गोष्ट हीच झालेली आहे आमच्यासोबत. तर मामाही तर त्यांना आता त्यांनी केक कट केला कारभाऱ्यांनी आणि मामा त्यांना केक भरवत होते. आणि खूप चांगलं वाटतं ना असा आपल्या जो व्यक्ती आपल्यासाठी एवढं मरमर करतो त्याच्यासाठी आपण थोडंसं स्पेशल मुमेंट केलं तर आपल्याला पण खूप छान वाटतं. तर सर्वांनी मिळून बर्थडे सेलिब्रेट केलं. आणि दुर्गादेवीचा लास्ट दिवस होता म्हणून मला देवीच्या आरतीला पण जायचं होतं. तर गडबडीत बर्थडे सेलिब्रेट वगैरे केला आम्ही सर्वांनी आणि थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केली. तर हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा. चला भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.